नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, रोटरी क्लब नाशिक यांच्या माध्यमातून आपण एक नवीन उपक्रम सुरू करतो आहोत, रोटरी आरोग्यमाला. आणि ही आरोग्यमाला कशासाठी असणार आहे, कशी असणार आहे, या आरोग्यमालेमध्ये कोण कोण सहभाग घेणार आहेत, याबद्दल चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत ओमप्रकाश रावत. हे आहेत रोटरी क्लब नाशिकचे प्रेसिडेंट. सर नमस्कार. नमस्कार. शिल्पा पारख या रोटरी क्लब नाशिकच्या सेक्रेटरी आहेत. शिल्पाजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू सर. आणि डॉक्टर नेहा मेहेर, की ज्या या रोटरी आरोग्यमालाच्या चेअरमन आहेत. मॅडम, खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू सो मच. त्यानंतर आहेत डॉक्टर स्वप्नील विधाते, जे रोटरियन आहेत. मयूर तांबे, हे पण रोटरियन आहेत. आणि डॉक्टर मकरंद चिंधडे, हे मेडिकल डायरेक्टर या रोटरी आरोग्यमालेचे आहेत. तेव्हा आपण सुरुवात करूया पहिल्यांदा ओमप्रकाश रावत सरांकडनं. सर, ॲज ए प्रेसिडेंट म्हणून या रोटरी क्लब नाशिक याच्या वेगवेगळे उपक्रम जे सुरू असतात त्याच्याबद्दल आमच्या श्रोत्यांना एकदा सांगाल. नाशिककर हो, नमस्कार. रोटरी ही नाशिकच्या जनमानसात अढळ स्थान मिळविलेली एक 80 वर्ष जुनी सामाजिक संस्था आहे. आणि रोटरीचं विस्तार जगभरात आहे. त्यातली महाराष्ट्रातील सगळ्यात जुनी असलेली ही संस्था आहे. या संस्थेत समाजातील सर्व थरातील लोक सभासद आहेत. आणि ही संस्था तळागाळातील, मग ते आदिवासी पाड्यातील लोक असतील, जिथे पाणी प्रश्न असतील, आरोग्याचा प्रश्न असतील, त्या सगळ्यांसाठी आणि विविध वैद्यकीय उपक्रमांसह नाशिककरांच्या आरोग्यासाठी झटणारी संस्था आहेत. आम्ही रोटरी नाशिकतर्फे एक रोटरी स्किन बँक चालवली जाते, ज्या स्किन बँक जळीत रुग्णांसाठी स्किन ड्राफ्टिंग साठी ही स्किन उपयोगी पडते. तो एकमात्र स्किन बँक आहे रोटरीची नाशिकमध्ये. याशिवाय रोटरीचं रुग्ण साहित्य सेवा उपक्रम राबविला जातो. त्याच्यामध्ये जे दीर्घकालातील जे पेशंट असतात त्यांच्यासाठी लागणारी उपकरणं आपण नाममात्र दराने पेशंटला उपलब्ध करून देत असतो. याशिवाय आमची एक कॅथ लॅब आहे मॅग्नम हॉस्पिटलमध्ये. तिथे गरीब वर्गातील हृदयातील शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. नेल्सन हॉस्पिटलमध्ये आमच्याकडून लहान मुलांतील जे विकार असतात त्याची सर्जरी मोफत केली जाते. या व्यतिरिक्त असे कित्येक उपक्रम आमचा रोटरी शेतकरी बाजार दर हप्त्याला उदोजे मराठा संग्रहालय येथे भरला जातो, ज्याच्यामध्ये फक्त नाशिकमध्ये एकमात्र असा उपक्रम आहे की जिथे सेंद्रिय भाजीपाला नाशिककरांसाठी थेट उपलब्ध केला जातो. याशिवाय ठिकठिकाणच्या सरकारी हॉस्पिटल, जसे की नाशिक रोडचं बिटको हॉस्पिटल आहे, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आमची वात्सल्य मदर मिल्क बँक कार्यरत आहे. याशिवाय लहान मुलांसाठी आपल्याकडे ग्लास पेट्या आपण उपलब्ध करून दिलेल्या आहे, ज्याच्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या नवजात अर्भकांचं जगण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि असे प्रकल्प आम्ही सातत्याने राबवित असतो. मग ते दूरवर आदिवासी पाड्यात स्मोकलेस चुला वितरण असो, तिथले सोलर लाईट्सचं वितरण असो, किंवा इतर शैक्षणिक साहित्य असो, एखाद्या खेड्यापाड्यातील शाळेचं नूतनीकरण असो, जिथे गरज तिथे रोटरी ही पोचते. रावत साहेब, रेडिओ विश्वास आणि रोटरी क्लब नाशिक याचं नातं पण तसं जुनं आहे. अगदी बरोबर आहे. तुम्ही जसं सांगितलं की 3 वर्षापूर्वी आम्ही ही रोटरी आरोग्य मंथन सिरीज राबवली होती. त्याचे उद्दिष्ट हे होतं की ठिकठिकाणची जे जनता असते की ज्यांच्यापर्यंत डॉक्टरी मदत पोचत नाही आणि ते बऱ्याच दुविधेमध्ये असतात की त्यांच्या आजाराचं कारण काय असेल, किंवा क्लॅरिटी नसते की आता काय करायला पाहिजे. त्यासाठी आपण तज्ज्ञ डॉक्टरांची ती मालिका प्रसारित केली होती आणि त्याला शहरभरातील नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला होता. कोविडनंतर ती मालिका काही कारणाने खंडित झाली होती. ती यावर्षी आपण नव्या दृष्टिकोनातून अजून तज्ज्ञ डॉक्टरांचा भरणा करून डॉक्टर नेहा विधाते यांच्या नेतृत्वाखाली
ही पुनर्प्रसारित करतो आहोत नव्या रूपात, नव्या सल्ल्यांसह, की प्रत्येक नागरिकाला, की जे सुदूर दुर्गामी भागात राहतात किंवा ही मालिका रेडिओ विश्वासचं जे ॲप आहे त्या माध्यमातून हे जगभरात पोचते. आणि काही एपिसोड या मालेमध्ये आपण असे हे रेकॉर्ड केलेले आहेत की जे चर्चेस अजून आलेलेच नाही आहेत, ज्याविषयी लोकांना अजून माहितीच नाही आहे, ज्याविषयी लोकांच्या डोक्यात खूप संभ्रम आहे, अशा खूप साऱ्या प्रश्नांचे उत्तर घेऊन ही मालिका आपल्यासमोर येत आहे. डॉक्टर नेहा मॅडम, तुम्ही हा जो आरोग्यमाला प्रकल्प रोटरीचा आहे याच्या चेअरपर्सन आहात. तर ही सुरू करताना तुमच्या मनात काय विचार होते? ॲक्च्युली स्टोरी थोडी इंटरेस्टिंग आहे. ओमप्रकाश सरांनी मला कॉल केला होता की माझी अशी इच्छा आहे की आपलं रोटरी क्लब हे जनरली मेडिकल फील्ड रिलेटेड प्रोजेक्ट्स खूप पूर्वीपासून खूप जास्त पॅशनने करत आलं आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की आपण हेच प्रोजेक्ट दरवेळेस कुठली तरी ट्रीटमेंट करण्यापेक्षा प्रिव्हेन्शन किंवा नॉलेज गिव्हिंग ह्या दृष्टीने जर करता आली तर इट वुड बी ग्रेट. म्हणजे आपल्या सगळ्या लोकांपर्यंत ही जास्त व्यवस्थित पोचू शकते. बिकॉज आपण असं म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर. सो मग मी विचार केला अँड आय थॉट की डेफिनेटली इट इज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी, जसं सर म्हटले तसं, टू रीच पीपल ज्यांच्यापर्यंत आपण पोचू शकत नाही किंवा जे ॲक्च्युली पोचलं तरी त्यांना करेक्ट मेडिकल नॉलेज मिळत नाही. म्हणजे आजकाल मी असं बघते, मी स्वतः डॉक्टर आहे, लोक फाईल्स घेऊन फिरतात, एकाच आजारासाठी 10 डॉक्टर्सकडे जाऊन आलेले असतात आणि त्यांना करेक्ट आन्सर किंवा करेक्ट गायडन्स मिळालेला नसतो. सो तो गायडन्स कदाचित एक हा छोटासा वे आहे, म्हणजे छोटा पाथवे आहे, पण त्या लिमिटपर्यंत का होईना पण आपण त्यांना तो देऊ शकतो. आणि रेडिओ का किंवा रेडिओ विश्वास का, आजकाल डिजिटल खूप एम्पॉवरमेंट झालेली आहे आणि रेडिओ ही अशी गोष्ट आहे ही घराघरात असते. आणि आपला रेडिओ विश्वास तर ॲपवर अवेलेबल असल्यामुळे यू नो की ऑल ओव्हर वर्ल्ड आपल्या चर्चेत जसं आलं होतं की हा आहे पसरलेला. सो हा सगळ्यात परफेक्ट माध्यम असेल की तो सगळ्या लोकांपर्यंत पोचू शकेल जास्त इझिली. रोटरी क्लब नाशिकचे मेडिकल डायरेक्टर मकरंद चिंधडे या ठिकाणी आहेत. सर, तुम्ही व्यवसायाने आर्किटेक्ट आहात, पण तुम्ही रोटरीचे मेडिकल डायरेक्टर आहात, तर कसं वाटतंय तुम्हाला? ॲक्च्युली मी रोटरी बरोबर मागच्या 6 वर्षापासून काम करतोय आणि रावत सरांनी मला मेडिकल डायरेक्टर म्हणून ही जबाबदारी दिली. त्यावेळेस मी त्यांना हा प्रश्न विचारला होता की मी नॉन मेडिको आहे, तर तुम्ही मला ही जबाबदारी का देत आहात? पण ते म्हटले की तुम्ही बऱ्याचशे रोटरीचे पदांवर काम केलेलं आहे, तर तुम्ही ऑर्गनाईज चांगलं करू शकाल किंवा रोटरीच्या बऱ्याचशा लोकांबद्दल तुम्हाला माहिती आहे, तर तुमचा जो रोटरीच्या लोकांबद्दलचा जो कनेक्ट आहे त्याची मदत घेऊन जर आपल्याला ह्याच्यामध्ये पुढे जाता येईल तर तुम्ही तो प्रयत्न करा. म्हणून मी हा प्रयत्न म्हणून पुढे करतो आहे. शिल्पाजी, तुम्ही ॲज ए रोटरीच्या सेक्रेटरी म्हणून या सगळ्या प्रकल्पाकडे कसं बघता? मी फार पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेते या प्रकल्पाबद्दल. कसं आहे की रेडिओ आणि त्याच्यामध्ये रेडिओ विश्वास जो आहे त्याच्यामधला ऑडियन्स एकदम स्टेबल आहे, बरोबर आहे. आणि ह्याच्यामुळे जी मेडिकल जे डॉक्टर्स जे गोष्ट सांगतील, जे बोलतील, तर त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये प्रिव्हेन्शन की याचे सिम्पटम्स काय असतील, म्हणजे ऐकताना त्यांना कळेल की मला सिम्पटम्स काय येतात ते काही नाही, मग त्याच्यानुसार ते पुढची ट्रीटमेंट पण घेऊ शकतील. असं नाही की पूर्ण आजार झाल्यानंतर मग त्याची ट्रीटमेंट घ्यायची. तर हे जे कानावर पडून जे लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण होईल मेडिकेशनबद्दल किंवा आपल्या हेल्थबद्दल, तर त्याच्यामुळे एक पॉझिटिव्ह आणि एक हेल्दी एन्व्हायरमेंट तयार व्हायला मदत होईल असं मी बघते या आरोग्यमालेकडे. क्या बात आहे. डॉक्टर स्वप्नील विधाते सर आपल्याकडे आहेत. डॉक्टर, आपण या आरोग्यमालेमध्ये आपण स्वतः आपला पण सहभाग आहे आणि एक रोटरीचे सुद्धा तुम्ही जबाबदार रोटरीयन आहात, तेव्हा या आरोग्यमालेमध्ये कशा प्रकारचा कंटेंट असावा असं तुम्हाला वाटतं? सर, ह्या आरोग्यमालेचा आमचा मूळ म्हणजे आमचं ध्येय एकच आहे की ज्या गोष्टी
आपल्या जनतेला माहिती नसतात किंवा त्याबद्दल त्यांना अवेअरनेस नसतो ते त्यांच्यापर्यंत पोहोचावे आणि त्या दृष्टीने ते मग पुढचा गायडन्स आपण डॉक्टरांथ्रू त्यांना देऊ शकतो. तसेच जे काही आजार असतात ज्याबद्दल आपल्याला संभ्रम असतो की जसं उदाहरणार्थ की मी आय स्पेशलिस्ट आहे तर डोळ्यांचा आणि डायबिटीसचा काय संबंध आहे, मोतीबिंदूच्या कोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरीज होऊ शकतात, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण एक पेशंट्सला गायडन्स ह्या रोटरी आरोग्यमाले थ्रू देऊ शकतो. आणि त्या संबंधितच आमचं एक ध्येय आहे की जनतेला वेगवेगळ्या आपल्या डॉक्टर्सच्या टीमकडून वेगवेगळ्या आजारांबद्दल एक प्रिव्हेन्शन आणि त्याबद्दलचं नॉलेज उपलब्ध करून देणं. नेहाजी, खूप डॉक्टरांशी या आरोग्य मालेमुळे तुमचा संपर्क पण आला. खरं तर डॉक्टर म्हटल्यानंतर एकदम बिझी असतात. ते या रोटरी आरोग्य मालेसाठी तुमच्याशी कसे संपर्कात आले आणि त्यांच्याकडनं तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळाला? ॲक्च्युली मी स्वतः डॉक्टर आहे, त्याच्यामुळे माझा डॉक्टर सर्कल मोठा आहे आणि फुल टाईम त्याच्यामध्ये असल्यामुळे तर दुसरं काही हे होत नाही. प्लस आपली रोटरी फॅमिली इतकी मोठी आहे आणि त्याच्यामध्ये एन नंबर ऑफ एक्सपर्ट्स आर देअर. म्हणजे तुम्ही अगदी ब्रेनपासून ते पायाच्या बोटापर्यंत कुठलीही सर्जरी, मेडिकल ट्रीटमेंट याचे कुठलेही एक्सपर्ट जर सीक केले तर तुम्हाला ते रोटरी फॅमिलीतून मिळतील. हा एक बेस्ट प्लस पॉईंट आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काही हेल्थ एक्सपर्ट्स आहे, जसं मयूर तांबे आहेत जे आता आपल्या पायलट एपिसोडमध्ये ते येणार आहेत आपल्या. तर ते पण असे हेल्थ एक्सपर्ट आहे की नॉट बिईंग अ डॉक्टर ही हॅज सो मच गॉन इन टू हिज फील्ड, जे त्याच्यात करतात. आपल्याला आता पुढच्या एपिसोड्समधून ते कळेल. तर असे एक्सपर्ट्सची टीम आपल्या रोटरीमध्ये आहे, माझ्या आजूबाजूला आहे. आणि त्यांचा रिस्पॉन्स कसा आला किंवा त्यांनी वेळ कसा काढला हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न मला खूप जण विचारतात. बट द थिंग इज, सगळ्यांना आपल्या समाजासाठी काहीतरी करण्याचं जे पॅशन आहे आतमध्ये, त्यांच्यामध्ये ते बॉइलिंग पॅशन आहे. त्यामुळे ते त्यांच्या बिझी शेड्यूलमधून त्यांचे सर्जरीजचे टाईम ॲडजस्ट करून, OPDचे टाईम ॲडजस्ट करून आपल्या ह्या प्रोग्रॅमसाठी त्यांनी टाईम काढला. मला स्वतःहून त्यांनी फोन केले की मी येऊ शकतो, मी हा टाईम देऊ का. मला असं बिलकुल कोणाला असं करायला लागलं नाही की हॅव टू कॉल देम 10 टाइम्स. मग त्यांनी टाईम दिला. सो एव्हरीबडी वॉज पॅशनेट अबाउट दिस प्रोजेक्ट आणि त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे ही सिरीज एवढी सक्सेसफुल होऊ शकेल आणि झालीच आहे ऑलमोस्ट, अँड इट विल बी द बेस्ट वन, आय एम शुअर. सो हा बेसिकली सगळ्यांनी दिलेला डेडिकेशन आणि टाइम हॅज हेल्प्ड मी मेक दिस. श्रोते हो, नेहा मॅडमने बोलताना ज्यांचा उल्लेख केला ते मयूर तांबे, की जे डॉक्टर नाही आहेत पण तरी सुद्धा एका खूप महत्त्वाच्या विषयावरती ते बोलणार आहेत. मयूरजी, मला तुम्हाला विचारावंसं वाटेल की ही सिरीज तशी आरोग्यमाला आहे, म्हणजे डॉक्टरांशी संबंधित आहे, पण तरी सुद्धा मला वाटतं पहिला एपिसोड सुद्धा तुमचाच आपण करणार आहोत. तर काय वाटतंय तुम्हाला? रोटरी आरोग्यमाला ही खूप गरजेची सिरीज आहे, पण त्याच्यामध्ये मला असं एक लक्षात आलं की मी डॉक्टर नसताना काही अशा गोष्टी आहेत की जे डॉक्टर आहेत ते त्यांच्यासाठी ते विषय समजून घेणं खूप सोपं होतं. त्या ब्रेन या विषयाबद्दलचं जे नॉलेज आहे किंवा त्याच्याबद्दलचं जे कंटेंट आहे, जे सामान्य जनतेसाठी ज्यांचं ते बॅकग्राऊंड नाही आहे, ते समजून घेणं मला लक्षात आलं की ते खूप अवघड आहे. त्याच्यामुळे होतं काय की आम्ही 3 मेजर गोष्टी आम्हाला एक लक्षात आल्या की त्याच्यात आपण ज्यावेळेस ब्रेन म्हणतो ते अजून जास्त कॉम्प्लिकेटेड होऊन जातं. त्यामुळे प्रत्येक सामान्य व्यक्तीला ते शिकून घेणं, समजून घेणं जमत नाही. ज्याला समजलं त्याला ते रोजच्या जीवनात कसं आणता येईल किंवा त्याचा वापर करून मी कसं माझं जीवन जास्त बेटर करू शकतो किंवा आरोग्य कसं सुधारू शकतो हे समजत नाही. तर त्याच्यामुळे आम्ही लक्षात आलं की ते सगळा अभ्यास करायचं काम आमची टीम करते आणि मग त्यामुळे एकदम सोप्या पद्धतीने आपण काय करायला पाहिजे की ज्याच्याने आपली ब्रेन हेल्थ इम्प्रूव्ह होईल हे आपल्याला लक्षात येईल. तर त्याच्यामुळे एक होतं की हा एक प्रयत्न आहे की जे मी म्हणजे ज्या फेजमधून गेलो त्याच्यामधून बाकीचे जण न जावे आणि जे मी शिकलोय आणि जे आमची टीम काम करते तर त्याच्या थ्रू हे अजून बाकीच्या लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल आणि ज्याच्याने त्यांचा फायदा होईल. आणि त्याच्यामध्ये नक्कीच रोटरीचा जो सहभाग आहे त्याच्यामुळे हे अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यात नक्की मदत होते. श्रोते हो, हा जो रोटरी आरोग्यमाला कार्यक्रम आहे याच्याबद्दलचं हे फार मोठं वैशिष्ट्य आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला दर आठवड्याला दिग्गज डॉक्टरांशी संवाद साधायला मिळणार आहे. इव्हन आपले काही प्रश्न असतील ते तुम्ही आम्हाला पाठवले तरी आपण त्याच्यावरती पण बोलणार आहोत. आणि असं असताना डॉक्टर नसलेले मयूर तांबे ब्रेन या विषयावरती आपल्याशी बोलणार आहेत की ज्यांचा प्रचंड अभ्यास या विषयावरती झालेला आहे. ओमप्रकाशजी, मी
शेवटी जाताना तुमच्याकडे येईल आणि तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय सांगाल? रोटरी आरोग्य मालेचा मुळी उद्देशच हा होता की आम्हाला श्रोत्यांपर्यंत थेट पोचता आलं पाहिजे. कारण एका वर्षी हा प्रोग्राम आम्ही शंकराचार्य न्यासात राबवला होता. आता शंकराचार्य न्यासात श्रोत्यांची क्षमता फक्त 300 लोकांची आहे, तर तो प्रोग्राम आम्हाला फक्त 300 श्रोत्यांपर्यंत पोचवता येत होता. आता हा प्रोग्राम आम्हाला सर्वसामान्य नागरिकांपर्यंत रेडिओच्या माध्यमातून पोचता येत आहे आणि प्रत्येक प्रोग्राममध्ये इंटरव्ह्यू झालेल्या डॉक्टरांचे नंबरसुद्धा देण्यात येतील. त्यामुळे श्रोत्यांना याविषयी काहीसुद्धा शंका असल्यास निर्धास्तपणे त्यांनी त्या डॉक्टरांना फोन करावेत. त्यांना योग्य तो सल्ला मिळेल आणि रोटरीविषयी त्यांना काही जाणून घ्यायचं असेल तरीसुद्धा त्यांनी आमच्याशी जरूर संपर्क साधावा. रोटरी ही व्यवसाय आणि समाजसेवा या दोघांचं योग्य संतुलन साधून कार्य करणारी संस्था आहे. सर्व नाशिककरांसाठी आणि नाशिककरांनी या संस्थेत सहभागी व्हायचं असेल तर त्या सर्वांनी या समाजसेवेच्या यज्ञात सहभागी व्हावं असंच आवाहन मी प्रत्येक नाशिककराला करेन. तेव्हा श्रोते हो, आजपासून सुरू होणाऱ्या या रोटरी आरोग्य मालामध्ये आपण आज चर्चा ऐकली की या रोटरी आरोग्य मालेमध्ये नेमकं काय होणार आहे, त्याच्यामध्ये सहभाग कोणाकोणाचा आहे, रोटरीला याच्याबद्दल काय वाटतं हे आपण आज ऐकलं. आणि आजपासून दर शनिवारी सकाळी 7:30 वाजता आणि त्याच गोष्टीचं पुनःप्रसारण होणार आहे रात्री 8:30 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका आणि ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.